हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण TYBA PSY 274 या बुक्समधून IMP टॉपिक्स बघू। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राइब करणे अगदी मोफत आहे। तुम्ही सबस्क्राइब केल्यावरती तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल मी व्हिडिओ अपलोड केल्यावर आणि मलाही आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल। तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया। घटक क्रमांक 1 कौटुंबिक अस्मिता आणि कौटुंबिक स्थिरता या लेसन मधून आज आपण IMP टॉपिक बघणार आहोत। कौटुंबिक संबंधाचे प्रकार असा प्रश्न जर आला परीक्षेला की कौटुंबिक संबंधाचे प्रकार स्पष्ट करा तर मग आपण त्याचं उत्तर अशा पद्धतीने लिहू। मी तुम्हाला वाचून दाखवते, तुम्ही तुमच्या मनाच्या भाषेत याचं उत्तर लिहायचं आहे। कुटुंबात निरनिराळ्या व्यक्ती प्रेमाने एकत्रपणे राहतात, परंतु त्यांच्यातील परस्पर संबंध हे एकाच पातळीवरील व एकसारखे नसतात। गुणात्मक दृष्ट्या त्यांच्या संबंधात फरक असतो। कुटुंबात चार प्रकारचे प्रमुख संबंध आढळतात, त्याचा आता आपण क्रमशः विचार करू। 1. पती-पत्नीमधील संबंध। पती-पत्नीमधील संबंध हे शारीरिक, सामाजिक व मानसिक असे तीनही प्रकारचे असतात। स्त्री पुरुष या दोघांनी सामाजिक मान्यता मिळवून विवाह केल्यानंतर परस्परावर प्रेम करणे व परस्पराची लैंगिक भावने हे वैवाहिक जीवनाचे प्रमुख उद्दिष्ट असते। काही समाजात लैंगिक भागवण्याबरोबरच प्रजोत्पत्ती हे देखील विवाहाचे उद्दिष्ट मानले आहे। आपल्या देशात पती-पत्नीमधील संबंध अत्यंत खाजगी व वैयक्तिक स्वरूपाचे मानले जातात, त्यात तिसरी व्यक्ती डोकावू शकत नाही। या दोन व्यक्ती परस्परांच्या आवडीनिवडी, परस्परांचे विचार, परस्परांच्या भावभावना याकडे सतत लक्ष देतात। तो वैवाहिक समायोजनाचा गाभा होय। परंतु पती-पत्नीचे संबंध हे साधारण एकाच पातळीवर असतात असे आपणास म्हणता येत नाही। पितृ सावरणे पद्धती साधारण प्रचलित असल्यामुळे पती हा कुटुंब प्रमुख असतो, त्याच्या विचारानेच बहुधा संसार चालतो। तो काही प्रसंगी पत्नीची सल्लामसलत देखील करतो, परंतु बरेचदा पती सांगतो आणि पत्नी त्याचा निर्णय अंमलात आणते असे दृश्य पाहावयास मिळते। चांगल्या कुटुंबात पती-पत्नीमध्ये वैवाहिक युती मॅरिटल कोलिशन असते। ते स्वतःविषयीचे व मुलाविषयीचे निर्णय परस्परांना समजावून घेत असतात, त्यामुळे दोघांनाही समाधान मिळते। पती-पत्नीमधील संबंधांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यांच्यातील सामंजस्यपूर्ण संबंध कुटुंबाचे अस्तित्व कायम ठेवते। त्याचप्रमाणे त्यांचा धनात्मक परिणाम मुलांच्या विकासावर होतो। आपले आईवडील परस्परांशी प्रेमाने वागतात व दोघेही आपल्याकडे काळजीपूर्वक लक्ष देतात, ही भावना मुलांच्या सुरक्षिततेच्या व विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते। या उलट पती-पत्नी सतत भांडत असतील तर मुले गोंधळलेल्या स्थितीत असतात। आपल्या अडचणी कोणाला सांगाव्यात, केव्हा सांगाव्यात याचा विचार करण्यातच त्यांचा वेळ जातो। तसेच त्यामुळे आपले आई-वडील चांगले की वाईट हा मानसिक संघर्ष मुलांमध्ये उत्पन्न होतो। 2. आई-वडील व मुलांमधील संबंध। आई-वडील व मुलांमधील संबंध हे पाल्य ह्या स्वरूपाचे असतात। पालकांना मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करणे, त्यांच्या सामाजिकीकरणाकडे लक्ष देणे, त्यांच्यात पुढील आयुष्याच्या दृष्टीने विशेष क्षमता निर्माण करणे इत्यादी बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते। पालकावर ही विशेष जबाबदारी असते। मुले अजाण असतात, आपले हित कशात आहे, कोणत्या कृतीचे कशा प्रकारे दूरगामी परिणाम होतील हे मुलांच्या चटकन लक्षात येत नाही। पालकांना मात्र सारासार विचार करून काही कृती करण्यास मुलांना प्रवृत्त करावे लागते। तसेच काही कृती त्यांनी करू नयेत म्हणून मुलांवर प्रतिबंध आणावे लागतात।
हे करण्याकरिता आईवडिलांना मुलांना शिस्त लावावी लागते. त्यांना चांगले वळण कसे लागेल याकडे लक्ष द्यावे लागते. बालसंगोपन ही एक कला आहे, त्याचप्रमाणे ते एक शास्त्र देखील आहे. जिव्हाळा, मार्दव, आपुलकी, प्रेम, काही प्रसंगी खाऊ देऊन मुलांकडून काही बाबी अग्रक्रमाने करून घ्याव्या लागतात, कारण त्या त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतात. वेळ प्रसंगी शारीरिक शिक्षा देखील करावी लागते, परंतु हे करीत असताना प्रेम किंवा शिक्षा याचा अतिरेक तर होत नाही ना, याकडे आईवडिलांनी सतत लक्ष दिले पाहिजे. अवास्तव जिव्हाळा व प्रेम यामुळे मुले लाडवतात, बिघडतात. आपण काही केले तरी चालू शकते असे त्यांना वाटते. त्याचप्रमाणे वारंवार शिक्षा दिल्यास मुले टोनपे बनतात. शिक्षेचा हेतू साध्य न होता उलट त्याविषयीची भीती मुलांच्या मनात राहत नाही. आज काय मार मिळणार असे म्हणत ते पिदी हसतात. आईवडील आणि मुले यांच्या संबंधामध्ये आईवडिलांच्या वागणुकीला फार महत्त्व असते. मुलगा वडिलांचे तर मुलगी आईचं अनुकरण करते. आईवडील जर एक बोलत असतील आणि कृती दुसऱ्या प्रकारची असेल तर मुलांच्या मनात गोंधळ उत्पन्न होतो. आई वडिलांशी असलेल्या संबंधात बाधा उत्पन्न होते. याचे टॉपिक्स मोठे आहेत, पण सरळ साध्या भाषेत लगेच लक्षात येणारे आणि आपल्याला हे सर्व वाचावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला हे आपल्या मनाच्या भाषेत लिहिता येणार नाही. बाप जर भ्रष्ट किंवा दारुडा असेल तर मुलाने चांगले वागले पाहिजे असे म्हणण्याचा नैतिक अधिकार त्याला राहत नाही. तीच परिस्थिती आईची असते. घरकामाकडे दुर्लक्ष करून महिला मंडळात जाणारी आई मुलीला घरकामाविषयीचे धडे समर्थपणे देऊ शकत नाही. आईवडील व मुले यांच्या संबंधातील आखणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आईवडिलांच्या वागण्यात त्यांनी ठरवून दिलेल्या नियमात सातत्य राहिले पाहिजे. घरातील वागण्यासंबंधी जे काही नियम असतील ते जर वारंवार आईवडिलांनी बदलवू नयेत. जेवण झाल्यानंतर स्वतःचे ताट उचलून ठेवणे व सायंकाळी देवासमोर प्रार्थना करणे अशा किरकोळ स्वरूपाच्या वर्तनात देखील सातत्य राहिले पाहिजे. सातत्यामुळेच त्यांना अपेक्षित वळण लागते. त्याचप्रमाणे सर्व नियम सर्व मुलांना भेदभाव न करता लावले पाहिजे. त्यामुळे त्या नियमाचे पालन होण्यास मदत होते. मुलांमध्ये भेदभाव केल्यास त्यांच्यात मानसिक संघर्ष उत्पन्न होतो. भावंडांमधील संबंध. पूर्वी कुटुंबात अनेक अपत्ये असत. आता परिस्थिती बदलली आहे. लहान कुटुंबांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. असे असले तरी कुटुंबात साधारण 2 किंवा 3 अपत्ये असतात. ॲडलरने अपत्यांच्या जन्मक्रमाला विशेष महत्त्व दिले आहे. फक्त एकच अपत्य असल्यास ते सतत आईवडिलांच्या छायेखाली राहते. अशा अपत्याची काळजी अवास्तवपणे घेतली जाते. त्यामुळे असे एकुलते एक अपत्य स्वतःचे निर्णय घेण्यास असमर्थ ठरते. तसेच घरात बोलायला, खेळायला समवयस्क कोणी नसल्यामुळे मित्राबरोबर जेमतेम समायोजन असते. 2 अपत्ये असल्यास ती दोन्ही मुले की मुली, पहिला मुलगा की पहिली मुलगी याला देखील महत्त्व आहे. दोन्ही मुली असल्यास त्यांचा ओढा सारखा आईकडे असतो. वडिलांवर प्रेम असले तरी पुढील आयुष्याच्या दृष्टीने त्या आईच्याच अनुकरण करतात नव्हे तशी अपेक्षा असते. वयात आल्यानंतर त्यांच्या शारीरिक मानसिक अडचणी त्या लगेच आईला सांगतात. मुली व आई समलिंगी असल्यामुळे त्या परस्पराच्या अडचणी लगेच समजावून घेऊ शकतात. मुलांचा ओढा वडिलांकडे असतो. वडील कसे बोलतात, केव्हा रागवतात, कसे निर्णय घेतात इत्यादीचे ते अनुकरण करतात. वडिलांना ज्या पेहरावात मुले पाहतात तो पोशाख मुलांना आवडू लागतो. मुले वडिलांबरोबर तादात्म्यीकरण करण्याचा प्रयत्न करतात. 2 अपत्यापैकी पहिला मुलगा असेल तर तो पहिला म्हणून व मुलगा म्हणून त्याच्याकडे आईवडील अधिक लक्ष पुरवितात. तो अगोदर जन्माला आल्यामुळे कौतुकाने त्याचे लाड अधिक होतात. पहिल्या मुलाच्या तुलनेत दुसऱ्या अपत्याकडे थोडे दुर्लक्ष होते. पितृ सावरणे पद्धतीत मुलाला विशेष स्थान असल्यामुळे व मुलगी ही परख्याची ही भावना अनेक समाजात दृढ असल्यामुळे थोरला मुलगा लवकर दादा बनतो. त्याच धाकट्या भावाने ऐकावं अशी आईवडिलांची अपेक्षा असते.
थोरल्या मुलीच्या बाबतीत मात्र असे नसते. पहिली म्हणून तिचे थोडे लाड झाले तरी दुसरा मुलगा झाल्यावर आई वडिलांचे लक्ष वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे अधिक असते. मुलगी ताई झाल्यानंतर तिला घरातील जबाबदारी सांभाळावी लागते. आई वडील मुलगी वयात आल्यानंतर तिच्या वागण्यातील बारीक सारीक बाबीकडे जागरूकतेने लक्ष देतात. मुलगा रात्री उशिरा घरी परतला तरी चालू शकते, परंतु मुलीच्या बाबतीत आई वडील ही भूमिका कदापि घेत नाहीत. 3 अपत्यांचे कुटुंब असताना मधल्या मुलीची वाढ विशिष्ट कौटुंबिक वातावरणात होते. त्याने थोरल्याचे ऐकावे असे अपेक्षित असते, परंतु त्याच वेळी त्याने लहान्याला त्रास देऊ नये असे त्याला सांगितले जाते. थोरल्याचे पहिला म्हणून व लहान्याचे शेंडेफळ म्हणून आई वडील कौतुक करतात. सुज्ञ आई वडिलांनी 3 मुलांना सारखी वागणूक द्यावयास हवी. काही सामाजिक कौशल्ये शिकण्याकरता, उदाहरणार्थ कसे बोलावे, वाद कसा करावा, आपली बाजू कशी मांडावी, दुसऱ्याचे शांतपणे कसे ऐकून घ्यावे इत्यादी व काही बौद्धिक क्षमता, तर्कसंगत कसे बोलावे, इतरांच्या बाबतीत निर्णय कसे घ्यावेत, विवेकावर आधारित संबंध कसे ठेवावेत, समस्या कशा सोडवाव्यात इत्यादी निर्माण होण्याच्या दृष्टीने किमान 2 अपत्ये असणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये सतत होणारी आंतरक्रिया ही दोघांच्या विकासाच्या दृष्टीने हितकारक ठरते. मुलांचा विकास होत असताना प्रत्येक अपत्याला आई वडिलांनी आपल्यावर जास्त प्रेम करावे, आपले अधिक कौतुक करावे, आपल्याला अधिक सवलती द्याव्या असे वाटते. हे साधण्याकरिता तो आई वडिलांचे ऐकतो, कित्येकदा तसे भासवतो, काही प्रसंगी इतर भावंडाची गाऱ्हाणे करतो. हे प्रत्येक अपत्याच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात आढळून येते. अशा वर्तनाला ॲडलरने भावंडामधील चढाओढ असे संबोधले आहे. वस्तुत आई वडिलांनी एका अपत्याचे ऐकल्याबरोबर निर्णयाप्रत पोहोचू नये. ज्याच्या बाबत घराणे असे आहेत त्याचे देखील ऐकून घ्यावे, नंतर सारासार विचार करून निर्णय घ्यावा. दोघांनाही समज द्यावी. ज्याचे चुकले असेल त्याची योग्य ती कानउघडणी करावी. 4. आजी आजोबा व कुटुंबातील इतर व्यक्तींचे संबंध. भारतामध्ये अजून संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे. पतीचे आई वडील बहुधा त्यांच्याबरोबर राहतात, परंतु पतीचे आई वडील हे पत्नीचे सासू सासरे असतात. थोडक्यात आजी आजोबाशी पतीचे असणारे संबंध आणि पत्नीचे असणारे संबंध यात फरक असतो. आजी ही पतीची आई तर पत्नीची सासू असते. आजी आपल्या मुलांशी ज्या भावनेने आपुलकीने वागेल तीच आपुलकी सुनेबद्दल असेल असे आपणास म्हणता येत नाही. शिवाय त्या घराची मालकीन म्हणून भूतकाळात सासू वावरलेली असते. तो हक्क सुनेला देऊन स्वतःला बाजूला सारणे तिला जमत नाही. नव्हे, कित्येकदा तिला ते अयोग्य वाटते. एकाच घरात आजी आजोबा, पती पत्नी व मुले अशा 3 पिढ्या राहत असतात. त्यामुळे एकाच घरात पालक पाल्य हे संबंध दोनदा आढळून येतात. कित्येकदा हे संबंध विस्तारित होतात. नातवांना वळण लावणे, त्यांच्याकडे लक्ष देणे हे आपलेच कर्तव्य आहे असे आजी आजोबाला वाटते. त्यामुळे जुनी पिढी व मधली पिढी यांच्यात खटके उडतात. आजी आजोबामुळे त्यांच्या लाडामुळे मुले बिघडतील अशी भीती पती पत्नीला असते. आपल्या मुलांचे पालन पोषण कसे करावे याविषयीचे काही विचार पती पत्नीचे असतात. लहान मुलांना कसे वाढवावे हे आम्हाला माहीत आहे असे म्हणून आजी आजोबाकडे नातवांकडे अधिक लक्ष देतात. जुनी पिढी आणि मधली पिढी यांच्या विचारात, अभिवृद्धीत, मूल्यात, जीवन जगण्याच्या दृष्टिकोनात फरक असल्यामुळे या 2 पिढीत सतत कुरबुरी सुरू असतात. आई वडिलांची सेवा करावी, त्यांच्याकडे लक्ष द्यावे असे पतीला वाटते, परंतु हीच भावना पत्नीत सुनेत असेलच असे नाही. ज्यावेळी आजी आजोबांना 2-3 मुले असतील त्यावेळी यांची जबाबदारी आमच्यावरच का अशी तक्रार काही सुनांची असते. 3 पिढ्या एकत्र असतानाचा अत्यंत उपयुक्त भाग म्हणजे आजी आजोबाला हवा असलेला सामाजिक मानसिक आधार त्यांना मिळतो. मुलगा चौकशी करतो, सुनबाई लक्ष देते, नातवंडे अवतीभोवती खेळतात. या वातावरणामुळे आजी आजोबाचे वार्धक्यातील जीवन सुसह्य होते. वृद्धाश्रमात पैसे मोजून जेवायला मिळेल, काही सुखसोयी मिळतील, परंतु जगण्याला लागणारा आपुलकीचा ओलावा, प्रेमाचा आधार मिळत नाही. नातवंडाकडे पाहून आपले कुटुंब वाढत आहे या भावनेने आजी आजोबा आनंदित होतात. आई वडिलांच्या अनुपस्थित आपली काळजी आजी आजोबा घेतात.
आपल्याकडे सतत लक्ष देतात. या भावनेमुळे विकास पावणाऱ्या मुलांना मानसिक सुरक्षितता वाटते. प्रेम, सुरक्षितता, काळजी घेणे इत्यादीमुळे नातवंडांना आजी आजोबा हवेहवेसे वाटतात. आजी आजोबाशिवाय पतीचे भाऊ, पतीचे काका, आत्या इत्यादी मंडळी देखील संयुक्त कुटुंबात कित्येकदा राहतात. अशावेळी लहान मुलांच्या पालन पोषणाचा भार केवळ पती पत्नीवर नसतो, मुलांच्या विकासात इतर व्यक्ती देखील हातभार असतो. अशा कुटुंबामध्ये आई वडील बिनधास्तपणे नोकरीला किंवा शिक्षणाकरिता घराबाहेर जाऊ शकतात. एकंदरीत घरातील व्यक्तीमधील प्रेमाचे संबंध हाच खरा जीवनाचा आधार होय. इथे आपले उत्तर संपत आहे. पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये.